सुपर बाजार कोऑपरेटिव्ह कणकवली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव वातानुकूलित सुपर बाजार। पत्ता सुपर बाजार मुंबई गोवा हायवे SM हायस्कूल समोर कणकवली। आपल्या अतूट विश्वासामुळेच आम्ही 25व्या वर्षात पदार्पण करतोय। सर्वांना नमस्कार। मी श्रीधर पाटील, तहसीलदार सावंतवाडी। माननीय मुख्यमंत्री महोदय यांचा जन्मदिवस तसेच राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्या जयंतीचा औचित्य साधून सर्व राज्यामध्ये विधानसभा स्तरीय छत्रपती शिवाजी महाराजोत्सव अभियान हे राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला होता। त्या अनुषंगाने 31 जुलै 2026 रोजी सावंतवाडी येथे उपविभाग स्तरावर हे अभियान राबवण्यात आले। यामध्ये जे शासनाने नुकताच निर्णय घेतला होता की महिलांना शेतकरी दर्जा देण्याचा निर्णय घेतला होता, तर त्या अनुषंगाने सावंतवाडी तालुक्यातल्या 2697 इतक्या महिलांना आम्ही शेतकरी दाखले त्यांचे तयार करून आज आम्ही वितरित केलेले आहेत। त्याचबरोबर दोडामार्ग आणि वेंगुर्ला तालुक्यातील एकूण संख्या आहे उपविभागाची 2847 इतकी संख्या ही महिला शेतकऱ्यांना आम्ही दाखले वितरित केलेले आहे। आणि अतिशय आनंद होतो की महिलांचं जे कोकणामधले शेतीचं 80% योगदान हे महिलांचं आहे, तर त्यांना ते शेतकरी प्रमाणपत्र दिल्यामुळं त्यांना त्यांचा शेतकरी दर्जा दिल्यामुळं त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल होऊन आणि ते खऱ्याखुरे जमीन खरेदी करण्याची क्षमता सुद्धा त्या सर्टिफिकेटमध्ये आहे। त्यामुळं त्याचा फायदा त्यांना निश्चित होणार आहे। आजच्या समाधान शिबिरामध्ये दिव्यांग बांधवांकडे आम्ही विशेष लक्ष देण्यात आले होतं, तर 23 दिव्यांग बांधवांना आम्ही अंत्योदय या शिधापत्रिकेचा लाभ दिलेला आहे, जेणेकरून त्यांना प्रति महिना प्रति कार्ड 35 किलो इतके धान्य त्याच्यामधून मिळणार आहे। त्याचबरोबर आम्ही चौकुळमधल्या दुर्गम अशा बेरड समाजाला आम्ही स्वामित्व योजनेमधून त्यांना हक्काचा मालमत्ता पत्रक हे देण्यात आलेलं आहे। 37 कुटुंब आहेत की ज्यांना स्वातंत्र्यानंतर त्यांच्या गावठाणामध्ये त्यांनी घरं बांधली होती, परंतु तरी सुद्धा त्यांना त्यांच्या हक्काचं मालमत्ता पत्रक आजपर्यंत मिळाले नव्हते। त्या या समाधान शिबिराच्या माध्यमातून आपण त्यांना 37 कुटुंबांना स्वामित्व योजनेखाली त्यांना मालमत्ता पत्रक देण्यात आलेलं आहे, जेणेकरून त्यांची कच्ची घरं आता पक्क्या घरामध्ये रूपांतरित करणं हे घरकुल योजनेखाली शक्य होणार आहे। त्याचबरोबर गेडे गावातील 269 कुटुंबांना यापूर्वीच जमीन वाटपाचा शासन निर्णय झाला होता। मागच्या समाधान शिबिरमध्ये आम्ही 230 लोकांना सातबाऱ्याचं वाटप केलं होतं। उर्वरित 34 लोकांना आणि त्याच्यानंतर काही लोकांना आम्ही सातबारा वाटप सुद्धा या शिबिरामध्ये करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागानं पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या कुंभार समाजाला सवलती मिळाव्या म्हणून यासाठी विशेष शासन निर्णय करून त्यांना रॉयल्टीमध्ये सवलत दिली होती, पण याच्यासाठी कुंभार समाजाचं ओळखपत्र त्यांना महाखनिज या प्रणालीवर अर्ज करून घ्यावं लागणार होतं। तर आम्ही विशेष मोहीम राबवून या सावंतवाडी तालुक्यातल्या 81 कुंभार समाजातील लोकांना आम्ही हे ओळखपत्र त्यांना वितरित करण्यात आलेले आहे। त्यामुळं या कुटुंबांना 700 ब्रास इतकी माती ही मोफत मिळणार आहे। त्याद्वारे त्यांची उपजीविका ही व्यवसाय करून चालणार आहे।